नमस्कार मित्रांनो. तर आज आहे 29 नोव्हेंबर आणि आज आपण बुक केलं आहे अराऊंड 6,800 रुपयाचा प्रॉफिट. तर चला बघूयात आजची ट्रेडिंग लॉजिक काय होती आणि आजची चार्ट स्टोरी काय होती. तर आज मी सुमारे 3 ट्रेड घेतले होते. हे 1, 2 आणि 3. हे बाकी जे लेग्स तुम्हाला दिसत आहे हे मार्जिन बेनिफिटसाठी लेग ओपन केले होते. तर चला बघूयात आजचा आपला पहिला ट्रेड. तर जसं की मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं की माझा बायस बिअरिश असणार आहे, कारण मंथली टाइम फ्रेमवर हा जो रेजिस्टन्स झोन आहे हा फर्स्ट टाइम टेस्ट होतोय. मग इथून थोडी सेलिंग प्रेशर एक्सपेक्टेड आहे. याच लॉजिकने मी सकाळी ट्रेड घेतला होता. मार्केट बँक निफ्टी ओपन झालं होतं फ्लॅट आणि त्याच्यानंतरनं मारली अचानक एकदम 1-2 मिनिटात वरती फ्लिक. जशी ही फ्लिक मारली तसं मी त्या फ्लिकमध्ये शॉर्ट केलं आणि स्टॉप लॉस ठेवला होता अराऊंड 100 पॉईंटचा या कॅन्डलच्या वरती. आणि आपलं विदिन 10 ते 15 मिनिटात आपलं टार्गेट अचीव झालं आणि याच्यामध्ये आपण बुक केलं होतं अराऊंड 2,800 रुपयाचा प्रॉफिट. तर हा होता आपला पहिला ट्रेड. आपण सेकंड ट्रेड घेतला होता अराऊंड या रिजनमध्ये. आपण लॉंग केलं होतं इकडे. तर ट्रेडिंग लॉजिक याच्या मागे हे होतं की सकाळी बायर्सनी थोडा प्रेझन्स दाखवला होता. इथे तुम्ही बघू शकता की स्ट्रॉंग एनगल्फिंग कॅन्डल बनली आहे आणि त्याच्यानंतरनं सेलिंग परत कंटिन्यू झाली आहे. तर या कंटिन्युअस सेलिंग प्रेशरनंतर एक पण रिट्रेसमेंट आलेली नव्हती. तर मी एक्सपेक्ट करत होतो की ॲटलिस्ट हा जो प्रिव्हियस रेजिस्टन्स झोन आहे इथपर्यंत परत एक रिट्रेसमेंट येईल आणि त्याच्यानंतर माईट बी सेलिंग कंटिन्यू होऊ शकते. तर याच लॉजिकने मी इथं लॉंग केलं होतं आणि हा ट्रेड मी कंटिन्युअसली ॲग्रेसिव्हली ट्रेल करत होतो. कारण आपण बघू शकतो की मेन जो ट्रेंड आहे हा डाऊन ट्रेंड आहे इकडे. आणि या असा जेव्हा ट्रेंड असेल तेव्हा कुठल्याही पॉईंटमध्ये सेलिंग परत येऊ शकते, रिझ्यूम होऊ शकते. त्याच्यामुळं मी कंटिन्युअसली ॲग्रेसिव्हली ट्रेल करत होतो आणि या ट्रेडमध्ये आपलं 1:1 प्रॉफिट झाला होता. पण त्याच्यानंतरनं सेलिंग प्रेशरमुळे आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला आणि आपण बुक केले 800 रुपयाचा प्रॉफिट. तर थर्ड ट्रेड आपण घेतला होता एक्झॅक्टली या रिजनमध्ये. तर याच्या मागे लॉजिक काय होतं चला बघूयात. तर हे तुम्ही बघू शकता, हा प्रिव्हियस रेजिस्टन्स झोन होता. हा फ्रायडेला ब्रेक झाला नाही, 24 जूनला ब्रेक झाला आणि त्याच्यानंतरनं प्राईजने अप मूव्ह द्यायचं ट्राय केलं. तर आज सकाळी परत बँक निफ्टी ओपन झालं होतं या झोनच्या आसपास. पण सकाळी हे बँक निफ्टी हा झोन सस्टेन नाही करू शकलं आणि ते ब्रेक केलं आणि त्याच्यानंतर आली डाऊन मूव्ह. मग आपल्याला तर माहिती आहे की जेव्हा कुठला पण सपोर्ट झोन ब्रेक होतो ते ॲक्ट करतो ॲज अ रेजिस्टन्स झोन. तर मी त्याच लॉजिकने इथे ट्रेड घेतला होता आणि मला एक्सपेक्टेड होतं की ॲटलिस्ट प्रिव्हियस डे म्हणजे आजच्या लोपर्यंत सेलिंग येऊ शकते. मग इथे जेव्हा या कॅन्डलचा लो ब्रीच झाला तसं मी एक्झॅक्टली इथं शॉर्ट केलं आणि आपलं विदिन 2 ते 3 मिनिटात आपलं टार्गेट अचीव झालं आणि या ट्रेडमध्ये आपण बुक केले होते अराऊंड 3,100 रुपयाचा प्रॉफिट. तर टोटल आपण आज प्रॉफिट बुक केलं आहे 6,800 रुपयाचा. तर असे होते आजचे 3 ट्रेड. तर उद्यासाठी देखील माझा बायस शॉर्ट असणार आहे, म्हणजे शॉर्ट साईडला मी ट्रेड प्लॅन करेल मोस्टली. कारण माझा बायस अजून देखील तोच आहे की ॲटलिस्ट 56,600-700 सेलिंग प्रेशर येऊ शकतं आणि इथपर्यंत आपल्याला ह्या लेवल्स बघायला भेटू शकतात. तर चला बघूयात तो उद्या काय होतंय ते. तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.